नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 9 जूनचे पावसाचे अंदाज हे आपण बघणार आहोत. 9 जूनला कोणत्या भागामध्ये पाऊस पडू शकतो, कोणत्या भागामध्ये कोरडं वातावरण असू शकतं, तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, तर आपण बघते आहोत आपण जे बघतो नाशिक, पुणे, मुंबई या ठिकाणचे जे आपण हवामानाचा जो अंदाज बघतो, तर आपण त्या ठिकाणचे बघणार आहोत. तर आपण सगळ्यात पहिले अगोदर बघूया नाशिक. तर मित्रांनो, हा आहे नाशिक जिल्ह्याचा पूर्ण परिसर, जो आपल्याला तुम्ही व्हिडिओमध्ये स्क्रीनवरती बघू शकताय. तर मित्रांनो, नाशिकमध्ये ढगाळ वातावरण असू शकतं. त्याचबरोबर त्र्यंबकमध्ये काही ढगाळ तर काही कोरडं वातावरण हे असू शकतं. घोटीमध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. सिन्नरमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस म्हणजे बुरबुर वगैरे अशी काही होऊ शकते. निफाड तालुका हा पूर्णतः आपल्याला कोरडा बघायला मिळतोय. त्याचबरोबर दिंडोरी हे सुद्धा पूर्णतः कोरडा आहे. पेठ सुद्धा कोरडा आहे. सापुतारा, सटाणा, नामपूर, मालेगाव, इकडे बघितलं तर पिंपळनेर, टाकरी, नवापूर, तर हे जे आपण बघतोय, तर हे सगळे जे आहेत, तर हे कोरडं वातावरण आहे. मालेगाव मध्ये ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर मनमाड मध्ये सुद्धा कोरडं ते थोडंसं ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. नांदगाव मध्ये सुद्धा ढगाळ वातावरण हे बघायला मिळतंय. येवला या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाऊस दिसत नाहीये. मंगळवार 9 तारखेपासून 5 वाजेच्या नंतर. तर आता आपण बघणार आहोत 6 वाजेच्या आसपास, 4, 5, 6 त्या वाजेच्या आसपास आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, आता जर इकडे बघितलं, अहिल्यानगर मधील भाग जर बघितला, तर कोपरगाव, लोणी, नाशिक जिल्ह्यातील संगमनेर या ठिकाणी सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. श्रामपूर, अहिल्यानगर मधील श्रामपूर मध्ये सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो. त्याचबरोबर राहुरी, गोंडेगाव, भगूर माझ्या मते हा छत्रपती संभाजीनगर या भागातील आहे वाटतं. तर पाथर्डी या भागामध्ये सुद्धा काही ढगाळ वातावरण ते कोरडं वातावरण हे आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर इकडे जर बघितलं तर खाली इकडे जर बघितलं तर श्रीगोंदा, दौंड, केडगाव, तर या ठिकाणी सुद्धा कर्जत, करमाळा, तर या ठिकाणी सुद्धा जर आपण बघितलं, तर इथे सुद्धा आपल्याला कोरडं वातावरण ते ढगाळ वातावरण हे आपल्याला बघायला मिळतंय. त्याचबरोबर श्रीगोंदा या ठिकाणी हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा नक्कीच पडू शकतो, ते आपल्याला बघायलाही मिळतंय. तर आता अहिल्यानगर मधील काही भाग आपण बघणार आहोत. तर अहिल्यानगर मधील जर काही भाग बघायचं जर झालं, तर आपण बघणार आहोत. तर बघू शकता धवलपुरी, तर बघा राहुरी, देवळाली, प्रवरा या ठिकाणी हा ढगाळ वातावरण हे आपल्याला बघायला मिळतंय. त्याचबरोबर टाकळी भान, कान्हापूर, ठीक आहे, सोनई, वांबोरी या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. कोशपुरी, त्याचबरोबर धनगरवाडी, मिरी, तर हे जे आहे या गावांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण ते इकडे जरासा पाऊस, रांजणगाव या ठिकाणी आपल्याला हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस ते ढगाळ वातावरण बघायला मिळते. त्याचबरोबर वाकी, अष्टी, जामखेड, चिंचोली, धामणगाव, महिंदा, तर या ठिकाणी कोरडं वातावरण हे आपल्याला बघायला मिळतंय. शेवगाव, हे अहिल्यानगर मधील नाहीये शेवगाव, पण या भागामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस हा बघायला मिळतोय. तर अहिल्यानगर मधील अजून जर तसं बघितलं, तर अजून काही ठिकाणी आपण बघू शकतो. तर हे बघा सास या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाऊस दिसत नाहीये. कोरडं हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. श्रीगोंदा जो आहे, श्रीगोंदा या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाऊस हा बघायला मिळतोय. म्हणजे बरंचसं वातावरण हे कोरडं आहे. तर बरंचसं वातावरण हे म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला बघायला मिळालं, तर ते पूर्णतः कोरडं हे बघायला मिळते. त्याचबरोबर शेंदी या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण हे आपल्याला बघायला मिळतंय.
तर त्याचबरोबर अजून आपण बघणार आहोत अकोला. अकोला सुद्धा जर बघितला तुम्ही तर या ठिकाणी हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो. आणि निफाड नाशिक मधील निफाड तालुक्यामध्ये कुठे कुठे पाऊस पडू शकतो ते हे आपण बघणार आहोत. तर निफाड या तालुक्यामध्ये भेंडाळी, पिंपळगाव, बसवंत, ओझर हा नाशिकचा भाग आहे आणि निफाडचा सुद्धा काही भाग आपण बघू शकतो. त्याचबरोबर लाखलगाव या ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे. सिन्नर मध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर लासलगाव मध्ये तर पूर्णपणे उद्याचं वातावरण जे आहे 6 वाजेच्या नंतरचं पूर्णपणे हे कोरडं बघायला मिळते. चांदवड मध्ये सुद्धा पूर्णतः वातावरण ही कोरडं बघायला मिळतंय. तर आपण बघत होतो निफाडचा काही भाग. तर निफाडच्या भागामध्ये बघितलं तर कोठुरे, नाईताळे बघू शकता तुम्ही.